जय महाराष्ट्र मित्रांनो, मी एकनाथ घुले. थोडंसं बोलू वाटलं म्हणून तुमच्याशी संपर्क करतो. आणि माझा विषय आजचा ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायत स्थापन होण्याचं कारण काय, त्या भानगडी कशा काय झाल्या, त्याच्या अगोदर आपल्याला थोडं पाहणं गरजेचं आहे. आणि ते म्हणजे असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला भारत देश 1947ला स्वतंत्र झाल्याच्या नंतर स्वतः 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस घालून आपल्या भारताची राज्यघटना लिहिलेली आहे. आणि या राज्यघटनेमध्ये ते बाबासाहेबाच्या बरोबर जे लोक होते त्यांनी किती परिश्रम घेतले असतील, किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी किती परिश्रम घेतले असतील. दुसऱ्या देशामध्ये जाऊन सुद्धा बाबासाहेबांनी अभ्यास करून, तुलना करून, आपल्या देशाला काय हवं आहे काय नको आहे हे पाहून आपल्या देशाची राज्यघटना लिहिलेली आहे. आणि ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. म्हणजे 47ला देश स्वतंत्र झाला, परंतु 50 पासून राज्यघटना अंमलात आलेली आहे. आणि या राज्यघटनेमध्ये मग शासनाची व्यवस्था कशी असावी, मूलभूत हक्क काय आहेत आणि मूलभूत कर्तव्य काय आहेत, याच्याबद्दल सविस्तर सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यातलाच एक भाग म्हणजे पंचायत राज ही पुढे जाऊन एक संकल्पना उदयाला आली किंवा स्थापन झाली, आणि ती आहे 1959ला. 1959ला असं ठरवण्यामध्ये आलं की ग्रामीण विकासासाठी आपण त्रिस्तरीय म्हणजे 3 स्तरातून आपल्याला हा विकास, ग्राम विकास किंवा ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद, त्याच्यानंतर खाली आलं की पंचायत समिती, आणि त्यानंतर ग्राउंड लेवलला ग्रामपंचायत, ही ग्रामपंचायती स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याच्यामध्ये फक्त ग्रामीण विकास महत्वाचा आहे, कारण शहराचा विकास करण्यासाठी आपल्याला माहिती आहे नगरपालिका, महानगरपालिका हे आहेत. तर आता ग्रामपंचायत बद्दल जर आपण पाहायचं असलं तर या ग्रामपंचायतला निवडून देण्यासाठी तर आता जर आपण पाहिलं तर सरपंच हा जनतेमधून निवडला जाणार आहे. परंतु ग्रामपंचायतकडे कोणाचंही कसंच लक्ष का लागत नाही. आणि ग्रामपंचायत निवडण्यासाठी, सरपंच होण्यासाठी ही मरमर लोकांची का चालली, याच्याबद्दल तर सगळ्या तरुणांनी, सगळ्या लोकांनी, आपण मतदान करणारे आहोत, आपण खरे राजे आहोत, आपण विचार करत नाही. आणि जे खूप तळमळ करतात, काहीतरी भानगडी करतात आणि निवडून येऊन सरपंच होण्याचा प्रयत्न करतात किंवा सरपंच होतात, तर हे नेमके कशामुळे होतात बरं, याचाही विचार आपण केला पाहिजे. कारण आज जर आपण पाहिलं की कोणी असं काही महात्मा गांधी नाहीये, किंवा कोणी असं एखादा नरेंद्र मोदी सारखा, आदित्यनाथ सारखा असं काही कोणी नाहीये की जे देशाच्या विकासासाठी आपल्याला स्वतःला झोकून द्यायचंय असं म्हणणारा कोणीच राहिलेलं नाही. याच्या पाठीमागं काहीतरी स्वार्थ आहे. आणि मग आता हे स्वार्थच आपल्याला पाहायचं असेल तर ग्रामपंचायतीमध्ये नेमकं येतंय काय आणि हे लोक का मरमर करतात, याच्यातला पहिला मुद्दा आहे की प्रत्येक ग्रामपंचायतला किंवा प्रत्येक गावाला प्रतिवर्षी म्हणजे दर वर्षाला एका माणसाच्या पाठीमागं 957 रुपये आपल्याला अनुदान मिळतं. आणि इतर ज्या योजना आहेत त्या इतर योजना 1140 आहेत. त्या 1140 योजनेमध्ये काही थोड्या योजनेमधून ते काही आपल्याला निधी मिळत असतो केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आहे, जलजीवन योजना आहे, मनरेगा आहे, किंवा मुख्यमंत्री सडक योजना आहे. या योजनेमधून काहीतरी लहानसहान कामं येतात, लहानसहान फंड येतात, निधी येतात, आणि त्यामधून हा ग्रामसेवक, ग्राम सरपंच आणि ग्रामसभेचे जे लोक आहेत यांनी सगळ्यांनी मिळून तो गावाच्या विकासासाठी कसा खर्च करायचा हे करायला हवं असतं. परंतु आता झालंय काय माहितीये का, झालंय हे की सरपंच एकदा झाला आणि तो सरपंच कसा व्हायला हे आजही तुम्हाला माहिती आहे की मग त्याच्यामध्ये नातेगोते आले, त्याच्यामध्ये राजकारणामध्ये मग असं निस्पृह असं कोणीच नाही, मग काहीतरी याला धरायचं त्याला धरायचं असे काहीतरी कांड करायचे आणि स्वतः सरपंच व्हायचं. आणि त्यानंतर मग त्या सदस्यालाही कोणी विचारत नाही. खरा जर आपण नियम पाहिला तर आता हा जो निधी मिळतो या निधीमधून 50% निधी हा पाणी आणि स्वच्छता यासाठी खर्च करणं अपेक्षित आहे, आणि उरलेला 50% निधी हा इतर विकास कामं. पण याचा जे आढावा आहे किंवा वर्षाला कमीत कमी 4 तरी ग्रामसभा झाल्याच पाहिजेत, हे कंपल्सरी आहे. देशाच्या राज्यघटनेमध्ये किंवा पंचायत राजमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या लोकांनी मिळून, सदस्य आणि सरपंचांना मिळून, आता पंच सरपंच
सरपंच म्हणजे मोठा पंच, तो सुद्धा पंचच आहे, तोही गावातला पंच आहे, फक्त मोठा आहे, त्याला सगळ्यांनी मिळून आपण सर म्हटलंय. मग सरपंच आणि पंच यांनी मिळून ग्रामसभेमध्ये याचा आढावा घेतला पाहिजेत आणि एक विकास कामाचा आराखडा केला पाहिजेत. परंतु हा आराखडा कधी होतो का, तुम्हीच विचार करा. सरपंचाला आपण 5 वर्षासाठी निवडून देतो, त्याच्यामध्ये पंचाला मिळून आराखडा करा असं याच्यासाठी आपल्या गावातल्या लोकांनी मतदान केलेलं असतं. आणि मग आता आपण असं म्हणू की सरपंच एवढे मोठे जे येतात याच्यासाठी काही शासनाने त्यांना दिलंय का, तर हो, शासनाने त्यांना मानधन दिलेले. ती मानधन आहे 2,500 ते 15,000च्या दरम्यान, म्हणजे गावच्या लोकसंख्येवरून ते मानधन ठरलं जातं. उपसरपंचाला सुद्धा याच्यापैकी सरपंचाचे अर्ध मानधन आपल्याला मिळत असतं. मग आता या मानधनावर शांत राहणारे किंवा समाधानी राहणारे सरपंच आहेत का, तोही आपण विचार केला पाहिजे. आपण जर हा विचार करत नाही तर मग आपल्या गावचं होणार कसं, हा विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये आला पाहिजे. आता मला एक सांगा, आपण आणि इतर निधी सुद्धा गावाला येतात बरं का. इतर निधी हे तर आता पर आपण पाहिलंच आहे, सांगितलंच आहे. परंतु इतर गावाच्या लोकसंख्येवरून किंवा गावाच्या आकारावरून 5 ते 10 लाख रुपये निधी हा ग्राम विकासासाठी, गावाच्या विकासासाठी आलेला असतो. आता विचार करा, आपल्या समजा एखाद्या गावची लोकसंख्या आहे 2,500, 2,500 गुणिले 957 किती होतं ते, तर जवळजवळ आपण जर पाहिलं आपण ते, तर 23,92,500 रुपये होती. आता हे जर पाहिलं आपण 5 वर्षासाठी, तर त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 11,96,02,500 एवढे रुपये आपल्याला होतील. ते गणित आता बघा तुम्ही करून, हे गणित काय मी सहज पाहिले. तर एवढा निधी येतो आणि या निधीतून मग आता हे सरपंच लोकांचा डोळा कसा असतो पहा, हे निधी आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा, अर्धा आपल्यामध्ये स्वतःच्या खिशात घालायचा आणि अर्धा विकास कामं करायचे. काही तर ठिकाणी अर्धा सुद्धा विकास कामं करत नाहीत. आणि मग हा सरपंच आपण निवडून दिलाय, तर हा ग्राम विकासासाठी दिलाय का त्याच्या स्वतःच्या विकासासाठी आपण निवडून दिले, हे आपण विचार करणं फार गरजेचं आहे. आणि यामध्ये मग आपण कुठं फसायलो माहितीये का, आपण निवडणूक आली की या लोकांचं काहीतरी मिंद व्हायलो, कानकोंड म्हणतात त्याला, कानकोंड होत आहेत आपण. मग त्यांनी आपल्याला ही लालूच दाखवली त्याच्यामध्ये, मग खाण्यामध्ये पिण्यामध्ये, हो जीजी चाललंय जीजी, असं करत करत आपण निवडणुका. काय लोक तर मी पाहिले, अरे मतदानाचा हक्क हा आपला मूलभूत हक्क आहे, पवित्र दान येते, आणि सरळ सरळ म्हणतात नाही हो तुम्ही काय करा, आमच्या घरातले 5 मतदान आहे ना, हे 5 मतदान करण्याचा अधिकारी याला देऊन टाका, तुम्हाला घ्या. अरे काय आपण मिंदे व्हायला लागलो, कशामुळे त्यांचं खायला प्यायलो. अरे आपल्याला खाण्यापिण्याचं आपण स्वतः मेहनत करा, नाहीच एवढं तुमच्याच्यानं होत ना, तुमचं विका ना घराचं काही, आणि तुम्ही तुमचं आईस करा, या लोकांच्या जीवावर जगू नका. आणि हे मग आपण यांच्याकडून जे असे मिंदे होतो, त्यांच्याकडून काहीतरी लालूच आपल्याला पदरात पाडून घेतो, आणि त्याच्यामुळं मग पुन्हा 5 वर्ष ते तुम्हाला अजिबात विचारतच नाही, तुम्हाला काही विचारामध्ये घेतल्या जात नाही. म्हणून आपल्या जर त्यांच्यावर अंकुश ठेवायचा असेल तर आपल्याला स्वतःला अगोदर इतकं निर्मळ राहावं लागेल. काय गरज नाही आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचं. म्हणून आता तरुणांनी, आता सरपंच आपण या तरुणांनी खरं लक्ष घालणं गरजेचं आहे गावासाठी. आणि मग सरपंच कसा असायला पाहिजे, तो गावाचा विकास करणारा पाहिजे, तो त्याचा व्यवहार हा पारदर्शक पाहिजे. पारदर्शक, आपण प्रत्येक वार्डामधून 2-3 काय मेंबर निवडून दिलेत, ते आपले मेंबर आहेत, आणि या मेंबरला घेऊन असा निधी आलाय बाबा, आपण आपल्या गावासाठी काय काय करायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये स्मशानभूमी असेल, शाळेची डागडुगी असेल, पाण्याचं असेल, नाली असेल, काय सोस खड्डे असतील, हे सगळ्या गोष्टी सगळ्यांनी विचार करून आपण करायला पाहिजेत. त्यानंतर तो समाजाचं ऋण फेडणारा असायला पाहिजे. काहीतरी बाबा चला आपलं समाज आहे, आपलं गाव आहे, आपल्या समाजाचं काहीतरी आपण ऋण फेडायला पाहिजे, सरकारकडून जे येते त्याचा विकास आपण करायला पाहिजे. त्यानंतर तो सर्वांना समान वागणूक देणारा पाहिजे. आता हा माझा तो माझा, आजकाल काय ठरले माहितीये का, आजकाल अशा भानगडी झाल्या आता की गावातल्या गावामध्ये नाते गोते निर्माण करायला लागले ते लोक. कशामुळं, त्याला त्याची पोरगी याच्या घरी दिली की ते 5 मतदान आपले होणार, ही पोरगी तिकडं दिली ते 10 आपले माणसं होणार, आणि अशा पद्धतीनं आपण गावावर कसा वचक ठेवू, ही वागणूक या सगळ्यांची झालेली आहे. पण तसं नाही, समान वागणूक देणारा पाहिजे, नीतिमूल्य जपणारा पाहिजे. आता त्याचे जे मूल्य असतात, नीतिमूल्यता, तो इतका निर्मळ पाहिजे की लोकांना त्याचा धाक लागावा, त्याचा धाक वाटावा. परंतु आता असं झालंय की सरपंचाला कोणीच भेट नाही, त्याला कोणीही किंमत देत नाही. त्याला कारणच आहे
का किंमत देत नाही? कारण त्याचा व्यवहार क्लिअर नाही, त्याचा व्यवहार नीट नाही. त्याला सुद्धा भीती येते ना रे बाबा, हे गावातला हा माणूस, आपण जर असं काही केलं की हा कुठंतरी आपल्यावर अर्ज फाटा करीन, काहीतरी उचकून काढीन, मग आपली पंचायत होईल. ते भीती आहे. त्याच्यानंतर लोकांनी त्याचा आदर केला पाहिजे. आदर प्राप्त करण्यासाठी माणूस स्वच्छ असावा असा सरपंच पाहिजे आणि लोकांकडून लाच न घेणारा सरपंच पाहिजे. हे काम करून देतो एवढे पैसे दे, ते काम करून देतो तेवढे पैसे दे, काम करून देतो. कोण द्यायला लागलंय? शासन द्यायले. ह्यो काय करायला? अरे तुझं ते कामच आहे ना, तुला आम्ही निवडून दिलं कशासाठी? आणि मी हे काम करून दिल्याच्या नंतर मला एवढे पैसे दे किंवा अगोदर दे मग काम करून देतो, हे म्हणणारा सरपंच, या सरपंचाला सरपंच म्हणू नका. तरुणांनी आता खरं म्हणजे सावध व्हायला पाहिजे. आता एकच सावध व्हा. आता तुम्हाला एक गंमत सांगू का? कोणी कुणाचं ऐकायला तयार नाही. मग तुम्ही आता प्रचार करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. मी आता याचा प्रचार करणार, मी त्याचा प्रचार करणार, कोण ऐकते तुमचं? कोणी ऐकत नाही. मग आता काय करायला पाहिजे? आपली निवडणूक कशी स्वच्छ व्हायला पाहिजे याच्याकडे लक्ष द्या. आपल्या गावामध्ये कोणताच व्यवहार नाही झाला पाहिजे, काही लालूच नाही, काही देणं घेणं नाही, काही खाणं पिणं नाही. आणि मग तुम्ही कोणाच्या नावाचा प्रचार करण्याऐवजी फक्त एकच प्रचार करा की आपल्या गावाला निर्मळ, स्वच्छ वागणारा, प्रतिष्ठित अशा प्रकारचा सरपंच पाहिजे. त्यांनी गावाचा विकास केला पाहिजे, त्यांनी गावाची भरभराट केली पाहिजे आणि आपण त्याला कटिबद्ध व्हा की गावामध्ये कोणत्याही प्रकारचं हे प्रलोभन देणं, पैसे देणं, काय काय खाणं पिणं देणं हे होऊ देणार नाही. हे प्रत्येक तरुणांनी आता सावध व्हायला पाहिजे. आणि जर आपण आता सावध झालो नाही तर राज्यघटना, त्याच्यानंतर पंचायत राज, हे एवढं करू नये कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही, गावाचा विकास होणार नाही. आणि मग शेवटी आम्ही मेंढर दर 5 वर्षांनी होतो आमूचा लिलाव शब्द वापर तुम्ही लक्षात घ्या. अरे बाबा, कितीतरी असे विनोद पाहायला मिळतो आपण. गाढवाची किंमत एवढी, याची बकरीची किंमत एवढी, कोंबड्याची किंमत एवढी, माणसाची किंमत 5,000 2,000 करून घेता. अरे असं करू नका रे, काही गरज नाही रे त्यांच्याकडून घ्यायची. तुम्ही बघा ना, कोणी निवडून द्या ना. बघा तुम्ही कोण निर्मळ आहे, कोण चांगलं काम करीन, आता कोण केले, पुन्हा कोण करणार आहे, आता करताना कोण कसे कसे कामं केलेले, त्याचे सगळ्याची बेरीज वजाबाकी करा. स्वतः आपण राजा आहेत, राजासारखं जा, मतदान करा, कोणाला अधिकार देऊ नका, काही गरज नाही. आणि अशा प्रकारची जर निवडणूक झाली तरच गावचा विकास आणि तरच गावचा सरपंच आणि तरच आम्ही गावचे नागरिक, याबद्दल दुमत नाही. जय महाराष्ट्र.